तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अशा भन्नाट्यानी गुड मॉर्निंग ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग का माहिती आहे का, 6 वाजलेले सकाळचे. तर ब्लॉगमध्ये हा ब्लॉग बनण्याचा उद्देश एकच आहे, कारण आज माझा वाढदिवस आहे. 100% भाऊ जन्माला 4 मार्चला. तर म्हणलो चला एक बड्डे ब्लॉग पण होऊन जाईल. आणि आता मी सकाळ सकाळी थेऊरला निघाले. सकाळ सकाळी फ्रेश मॉर्निंगमध्ये दर्शन घेऊ गणपतीचं आणि दिवसाची सुरुवात करू. आणि खूप दिवसांनी हा असा ब्लॉग पडतो आहे, कारण की मी मिनी ब्लॉग करायचा खूप प्रयत्न केला आणि मी करतो आहे पण 100%. पण मला लय जण म्हणले की तुझे मोठे ब्लॉग पडत नाही. तर म्हणलो बड्डे निमित्त आपण ते पण सुरुवात करूया. कसं आहे, आपण डेंजर आहे, विषय लय खोले आणि स्वतः मालक आहे मी, तर मी काही पण करू शकतो, माझा नाद करू नाही. तर आता 6 वाजलेले आहेत. आता आपण जाताना पहिले पेट्रोल भरू, की नंतर आपण इथनं निघण्याची गोळी घेऊन टाकू. कसं आहे, लवकर लवकर गेलो तर लवकर दर्शन भेटेल. सकाळ सकाळचं मस्त वातावरणमध्ये गर्दी नसेल काय. चला आता जास्त बडबड नाही करणार. असं मोठा ब्लॉग केला असं बडबड असं करतो मी, मग मी छोटा ब्लॉग मी प्रायोरिटी देतो त्याला, कारण की तुम्ही बडबड कमी करतो. चला आता निघण्याची गोळी घेऊ. 100% गाडी दिसत असेल, या गाडीने आपण जाणार आहे, काही विषय नाही. आणि भेटूया मग जाता जाता. काही नवीन नवीन भेटलं तर आपण कॅप्चर करूया ब्लॉगमध्ये. कंटिन्यू करा ब्लॉग. 100% मालक तुमच्यासोबत जुडलेला असणार. तुम्हाला पण जुडायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया. आणि माझा 100% गाईज काय तुम्हाला विचारतो मी, माझा बड्डेचा आउटफिट कसा आहे. ब्ल्यू कलरची पॅन्ट, व्हाईट कलर शर्ट. 100% अचानकमध्ये बाहेर घेतलेला आहे मी. काय आपलं उद्या जायचं सकाळ सकाळी, घेणं होणार नाही म्हणून घेतलं. कसं वाटलं कमेंट करून 100% सांगा कसं वाटलं. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. ओके गाईज, चला आता मी जास्त बडबड नाही करणार. कंटिन्यू द ब्लॉग. गाईज आता इथनं बहुतेक 20 मिनटं लागतील थेऊरला पोहोचायला, थेऊर गणपतीला. आणि गाईज इकडनं नजारा बघा, व्ह्यूज बघू शकता गाई. व्ह्यूज काय, आजचा दिवस एकदम कडक आहे गाईज, कडक. मस्त वाटते गाईज. सकाळ सकाळी आहे ना, देवदर्शन करणं आहे ना आणि बाहेर भटकायला जाणं सकाळ सकाळ पहाटे एक वेगळी. कारण की सनराईज बघणं एक लय जणांचं स्वप्न असतं खरं. सकाळीचं असा व्ह्यू बघणं हे कोणाच्या नशिबात असणं वाटत नाही गाईज. ते माझ्या नशिबात होतं बड्डेच्या निमित्ताने. खरंच मला एवढं भारी वाटते गाईज, एवढं भारी वाटतं ना. आणि एवढं प्रसन्न झालं ना वातावरण, आणि एवढा मी पण प्रसन्न झालो. एक वेगळी पॉझिटिव्हिटी सकाळ सकाळी. आणि असं दृश्य तुम्ही पाहू शकता. आणि असं रस्ता पण एकदम क्लिअर, ना ट्रॅफिक वगैरे पण काहीच नाही. अजून काय पाहिजे लाईफमध्ये, काय टेन्शन आहे गाईज लाईफमध्ये. असं नजारा असलं तर मग गाईज आजचा दिवस स्पेशल माझ्यासाठी. आणि नेचर पण मला असं गिफ्ट देत असलं तर अजून मेमोरेबल डे असणार आजचा माझा दिवस. 100%. आता मी बडबड नाही करणार. 20 मिनिट्स खूप झाले, कारण की आपण आता त्याच रस्त्याला आहे. आणि त्यासाठी मी हे व्ह्यू दाखवण्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल थांबलेलो आहे या साईडला. मला बघा गाईजला तरी दाखव व्ह्यूज, काही विषय नाही. व्ह्यूज दाखव तुम्हाला गाईज. चला मग भेटूया पुढे. टी ब्रेकला तरी भेटू, नाहीतर मग डायरेक्ट मंदिराच्या इथं भेटू. 100%. तोपर्यंत कंटिन्यू करा ब्लॉग. आणि कसा वाटतं मला कमेंटमध्ये 100% सांगा. मोठा मिनी ब्लॉग नाही, सॉरी मोठा ब्लॉग. कारण की यावेळेस मिनी ब्लॉग मी जरा अवॉइड केला. मला जरा मोठा ब्लॉग करू, काहीतरी नवीन करूचा प्रयत्न करू 100%. चला गाणी चालू करतो आणि निघायची गोळी घेतो. तुम्ही कंटिन्यू करा गाईज. आता आपण मंदिरापाशी पोचलेले. आता तुम्हाला दाखवतो एंट्रन्स. बघितलं असेल एंट्रन्स. आणि बघू आता इथनं फुल वगैरे घेऊ, दुर्वा फुल, आणि दर्शन करायला जाऊ. भेटूया पुढे आतमध्ये. चला मग कंटिन्यू द ब्लॉग. गाईस फुलं वगैरे घेतले बघू शकता तुम्ही. फुलं घेतलेत. आता बघा एंट्रन्स आपण जाऊ आता. चपला वगैरे काढू आणि जाऊ. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपणारे पुणे जिल्ह्यातील थेऊर या पवित्र भूमीवर वसलेले आहे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान
श्री चिंतामणी विनायक मंदिर. पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, विश्वास आणि समाधानीचे केंद्र आहे. दररोज हजारो भाविक इथे येऊन गणरायाचे दर्शन घेत आणि आपल्या मनातील चिंता त्याच्या चरणी अर्पण करतात. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील भगवान गणपतीची 8 स्वयंभू आणि जागृत मंदिरे. त्यापैकी श्री चिंतामणी हे स्थान विशेष मानले जाते. चिंता म्हणजे काळजी आणि मणी म्हणजे अमूल्य रत्न. भक्तांच्या जीवनातील चिंता दूर करणारा हा गणपती म्हणून त्याला चिंतामणी असे नाव प्राप्त झाले. मंदिराची रचना पेशवेकालीन बांधलेली आहे. प्रशस्त सभामंडप, शांत परिसर आणि भव्य दीपमाळ यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. आजही मंदिर परिसरात पेशवेकालीन वास्तूंची झलक पाहायला मिळते. श्री चिंतामणी विनायक मंदिर हे केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर ते श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. थेऊरच्या या पवित्र भूमीवर येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या मनातील चिंता दूर व्हावी, समृद्धी आणि समाधान नांदो हीच श्री चिंतामणी चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. गाईज, आपलं दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे आणि मस्त झालं आहे. गर्दी पण नव्हती, काय नव्हतं, मस्त दर्शन झालं आणि थोड्या वेळ बसलो, नामस्मरण केलं देवाचं आणि मस्त वाटलं. एक पॉझिटिव्हिटी आली आणि एक ऊर्जा आली. अजून असं सकाळ सकाळी दर्शन करणं चांगलं असतं गाईज, खरं सांगतो, आणि फ्रेश पण वाटतं. आणि खरं तर सकाळ सकाळी देवदर्शनाला जायला त्याला असं म्हणजे आपण पण फ्रेश असतो आणि देवाचं दर्शन केल्याचं अजून एक म्हणजे काय त्याला ऊर्जा येईल करण्याची, जी पण आपण जे कार्य करणार आहे. तर सकाळ सकाळी दर्शन करत राहा आणि करत जा, अशी माझी तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे. गाईज, ब्लॉग एंड करायचंच राहिला. तर आता मी घरी पोचलो आहे. एकदम छोटासा ब्लॉग होता, दर्शन ब्लॉग. फक्त याच्यामध्ये मी थेऊरचं गणपतीचंच व्हिडिओ शूटिंग केलं. बाकी नंतर मग मला लक्षात नाही आलं, मला पटपट करायचं होतं म्हणून मला घरी पण पोचायचं होतं. पण मी तुम्हाला सांगतो मी काय कसं केलं. तिथनं थेऊरला गेलो, थेऊरचं दर्शन केलं. नंतर मग तिथनं मग वाघोलीचं दर्शन केलं. नंतर मग ह्याला गेलो, पुण्यात गेलो. मग पहिलं कसबा गणपती दर्शन घेतलं, दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि नंतर मग डायरेक्ट धनकवडीला गेलो, शंकर महाराजांचं दर्शन घेतलं आणि डिरेक्टली मग डायरेक्ट घरी आलो. पण माझा ब्लॉग मी कंटिन्यू केला नाही थेऊरच्या नंतरचा, कारण की काय माहिती, मला माहीत नाही काय झालं, काय विषय माहीत नाही आणि मी विसरलो बहुतेक आय थिंक व्हिडिओ काढायला. फक्त तेवढंच केलं आपण. तर आता मी आता घरी पोचलो मी, तर आता मी ब्लॉग एंड करतो. तर ब्लॉग एंड करायचं पण विसरलं बघा काहीच. म्हणून विषय डेंजर असतो ब्लॉगिंगचा, सिम्पल काम नाही आहे, लय कठीण असतं. म्हणून तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. अशी ब्लॉग करू का मिनी ब्लॉग करू ते पण सांगा, कमेंट डाऊन करा. मी सगळ्यांचे कमेंट वाचतो, 100% नाद करणार, 100% मालक. तर मला सांगा कसं वाटलं आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकांना पण पाठवा, लोकांना पण कळू द्या आणि व्हायरल होऊ द्या हा चॅनल. सह्याद्रीचा भटक्या बोलतो झटक्या. भेटूया नेक्स्ट भटकंती ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, टेक केअर.